तुझा उपकार सांगावया नाही पार, सांगावया नाही पार, सांगावया नाही पार. आपणा सारिखे करते यात कुळ नाही जिते, यात कुळ नाही जिते, यात कुळ नाही जिते. सदा सारख्या करते यात कुळ नाही जिते, यात कुळ नाही जिते.
सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती दया अंतरात वसे दुजेपणा तेत नसे आपणा सारिखे करीती यात कुळ नाही चित्ती उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार सिटी मारतो नका थोडा बेस द्या आणि आवाज द्या काहीच हात लावू नका बरं आपणा सारिखे करीती हो याती कुळ नाही चित्ते समचरण सरोजम सामनीलांबुदावम जगननिहित पाणी मन्ननम मन्ननाना तरुण तुलसी माला कंजनम कंदनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरायुध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास्फीत निलये सरस्वते नमोस्तुते नीलांजनं समाभासं रविपुत्रयमाग्रजं छायामातंग संभूतं तं नमामि शनेश्वरं विठ्ठल संतांचा उपकार सांगावया नाही पार
आपणा सारिखे करीते या तिकोळ नाही चित्ते प्रसंगी मग शिवसाठी बोलला मग संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण निवासी शांतुर नाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारे श्री संत नाथ बाबा तुमच्या आमच्यावर संत किती उपकार करत असतात त्या उपकाराचं वर्णन माझ्या मुखाने होत नाही असं सांगतात. संतांचा उपकार सांगावया किंवा वर्णावया नाही पार. आपण कितीही जरी त्या संतांच्या हमी मारते संतांचा आपण कितीही जरी उपकार आपण वर्णन केलं तरी संतांनी आमच्यासाठी हे केलं संतांनी आमच्यासाठी ते केलं कितीही जरी संतांच्या उपकाराचं वर्णन जर करतो म्हटलं तर पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाही केली तरी पण महाराज ते पुरणार नाही. केले उपकार सागो मी काय बापन करी ऐसे माय. आपले मायबाप आपल्यावर जेवढे उपकार करू शकत नाही तेवढं आपल्यावर संतांनी उपकार केलेला आहे. म्हणून नाथबाबा सांगतात की त्या संतांनी केलेल्या उपकाराचं वर्णन माझ्या मुखाने होत नाही. संतांचा उपकार वर्णावया नाही पार. काही साधकांनी प्रश्न केला नाथबाबा तुम्ही सांगताय की संतांनी केलेल्या उपकाराचं वर्णन होत नाही नेमकं संतांनी उपकार केला तरी काय संतांनी उपकार केला तरी काय म्हणले तर नाथबाबा म्हणतात अरे बाबा संतांच्या भेटीसाठी संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर फक्त संतांच्या सोबत जाणं गरजेचं आहे संतांच्या संगतीला जाणं गरजेचं आहे. संत तुमची जात बघत नाहीत तुमची पात बघत नाहीत कोणता धर्म बघत नाहीत कोणत्याही कुळातला असो कोणत्याही घरातला असो उच्च दर्जाचा असो कोणत्याही ठिकाणी कसंही जन्माला हो त्याला संत फक्त जवळ गेल्याच्या नंतर आपलंसे करून ठेवतात एवढंच नाही आपल्यासारखं बनवतात. आपणा सारिखे करीते या तिकुळ नाही चित्ते आपणा सारिखे करीते तात्काळ नाही काळवे तयाला. अरे बाबा संत कोण्याही जातीमध्ये जन्माला या कोण्याही वर्णामध्ये जन्माला या त्या संतांच्या संगतीमध्ये गेलं का संत आपल्यासारखंच करून ठेवतात. अभंगाचं 2रं चरण अजून साधकाने प्रश्न केला नाथबाबा अजून संत काय उपकार करतात. नाथबाबा सांगू लागले अरे संतांच्या संगतीमध्ये फक्त जाणं गरजेचं आहे संतांना शरण जाणं फक्त गरजेचं आहे. मग संत आपल्याला जात विचारत नाहीत पात विचारत नाहीत धर्म बघत नाहीत महिला बघत नाहीत पुरुष बघत नाहीत फक्त संतांच्या जवळ गेलं का संत आपल्यासारखं करून ठेवतात. एवढंच नाही का करतात ते तर त्यांच्या अंतकरणामध्ये अखंड दया वास करत असते. दया अंतरात वसे त्यांच्या अंतकरणामध्ये अखंड दया वास करत असते. दुजेपणा तेथ नसे त्यांच्या अंतकरणामध्ये कधी कोणाला दुज समजत नाही. कोणी श्रीमंत त्यांना गरज नाही कोणी गरीब असो त्यांना गरज नाही फक्त त्यांना एकच पाहिजे की त्यांच्या संगतीमध्ये येणारा माणूस पाहिजे भगवत चिंतन करणारा माणूस पाहिजे. मग तो कसल्याही पद्धतीचा जरी असेल तर त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अंतकरणामध्ये एवढी दया आहे कुठल्याही वर्णातला माणूस असो त्याला आपलंसे करून ठेवतात. साधक प्रश्न विचार लागले नाथबाबा उत्तर देऊ लागले. असं करता 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 नाथबाबा म्हणले अरे बाबा संतांचं वर्णन करायला गेलं तर माझ्या मुखानं वर्णन होणार नाही. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. नाथबाबा म्हणतात अरे तुम्हाला काय सांगू संतांनी काय वर्णन केलेलं आहे किती उपकार केलेले आहेत संतांच्या मुखाने संतांचं वर्णन माझ्या मुखाने होणार नाही. संत एवढे उदार आहेत संत एवढे उदार आहेत की त्या उदाराचं त्यांच्या कृपाळूपणाचं त्यांच्या अंतकरणाचं त्यांच्या केलेल्या दयाचं वर्णन माझ्या मुखानं होणार नाही. अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सालावदाप्रमाणे चालत चालल्या अखंड नाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 2ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व दांडेगावकर गावकरीवासी यांच्या सर्वांच्या तर्फे माझ्याकडे आली त्याबद्दल सर्व गावकरी मुलींचे कोटी कोटी धन्यवाद. एकदा जोरदार गावकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा. थोडंसं सुंदर असं नियोजन आहे सर्वांनी मोठ्या थाटामाटामध्ये महाराज सप्ताहाचं नियोजन केलं त्याबद्दल गावकरी मुलींना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर माझ्या कीर्तनासाठी माझे परमित्र श्री हरिभक्त पारायण शंकर महाराज दुरेकर या ठिकाणी उपस्थित वाजन असले त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर गोड गळ्याचे गायक सप्तकामध्ये गाणारे आमचे
सुंदर असं भजन सुरू केलं आमचे बाबूराव मामा राठीकर. सुंदर असं गाणं, त्यांचा स्वभाव गोड तसाच, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्या चिवाई अंकुश महाराज राठीकर, कोणी कोणी मामा भाषाची जोडी बरोबर, पण आमच्या राजभवानी बरोबर येवायची जोडी केली. तसे आमचे अंकुश मामा सुद्धा गोड सुंदर गातात, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्या गाण्याला तुला मला जे साथ देणारे माझ्या गावचे आमचे मुरली महाराज रेगावकर या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तसेच परिसरातील सर्व भजनी मंडळी, विनेकरी बाबा, दोन्ही चोपदार, कीर्तनासाठी उपस्थित सर्व महिला भगिनी मंडळ, सर्व पुरुष वर्ग, तरुण मित्र मंडळ, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते सेवेला सुरुवात. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आपल्या रामेश्वरचे आमचे राजदादा, सर्वच जणांच्या चरणी नतमस्तक होते सेवेला सुरुवात. उठाला जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला साधू संत बरेच भेटत असतात. आपण आज जे वर्णन करणार आहोत ते जे संत आहेत की त्या संतांनी संप्रदायामध्ये आपल्याला वाट दाखवून दिली, ज्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवून दिला आणि त्या मार्गावर आम्ही त्याच काटेकोर पद्धतीने चाललोय. पण अजून बघायला गेलं तर आमच्या जीवनामध्ये समाधान नाहीये, अजून बघायला गेलं तर आमच्यामध्ये प्रगती अजून नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा परमार्थ करत होते, तुम्ही आम्ही सुद्धा परमार्थ करतोय. तुकोबाराय सुद्धा संसार करत होते, तुम्ही आम्ही सुद्धा संसार करतोय. इथं बसलेले सर्वजण माझ्यापेक्षा वडील आहेत, माझ्यापेक्षा लहानपण काही, पण बऱ्यापैकी बहुतांश लोक माझ्यापेक्षा वडील आहेत. ज्यांचा संसारामध्ये माझं जेवढं वय नाही तेवढं वर्ष संसाराचा अनुभव आहे. 30-40 वर्ष संसाराचा अनुभव माझ्या समोर बसलेल्या व्यक्तींचा आहे. त्यांना उठवावून सांगावं, बाबा 40 वर्ष झालं संसार करताय, संसारामध्ये समाधान भेटलं का? कोण आहे का एखादा बहादर दांडेगाव मध्ये मी संसारात सुखी आहे म्हणणारा आहे? बाबा मान आवडत आहे का? नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. किती पैसा असू द्या, किती शेती असू द्या, किती सत्ता असू द्या, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सगळं काही जाग्यावर सोडून जावं लागतं. आपल्या जीवनामध्ये समाधान नाही. प्रत्येकाच्या तोंडावर 12 वाजलेले, किती गाड्या असू द्या, किती घोड्या असू द्या, किती बंगले असू द्या, काही फायदा नाही. कोणाला विचारवं त्याच्या संसारामध्ये समाधान आहे का? नाही बाबा, बरं चाललंय एवढं म्हणतो गुरुजी आपण फक्त. याचं कारण असं आहे, आम्ही जर रक्ताचं पाणी हाराच्या काळा करून जर संसार करत असतील आणि त्या जर संसारामध्ये आम्हाला जर सुख भेटत नसेल, कुठंतरी आमचा संसार चुकतोय, कुठंतरी आमचा मार्ग चुकतोय. की आम्ही प्रयत्न करून रात्रंदिवस आम्ही जर प्रयत्न करून जर आम्हाला जर फळ भेटत नसेल तर आमचा कुठंतरी वाकडा पाऊल पडतोय, हे निश्चित आहे. एखादी गोष्ट वारंवार करून त्या गोष्टी मागे बेनिफिट आपल्याला भेटलंच पाहिजे. एखादी गोष्ट करत असताना त्याच्या मागचा फायदा आपल्याला भेटलाच पाहिजे. पण ज्या आशेने आम्ही करतोय ते अजून आमच्या पदरामध्ये नाही. नक्कीच आमचं कुठेतरी व्यवहार चुकतोय. म्हणून आमच्या संसारामध्ये आम्हाला समाधान नाही शंकर महाराज. आणि परमार्थामध्ये जर बघायला गेलं तर प्रगती अजिबात नाहीये. शब्द थोडे कडू लागतील ऐकायला, पण गुण हमखास आहे. लक्ष द्या. परमार्थ करत असताना एखाद्या आमच्या मराठवाड्यातल्या म्हाताऱ्या बाबाला विचारावं, बाबा सप्ताहाला किती वर्ष झाले? 23. काही गावात विचारो, बाबा सप्ताहाला किती वर्ष झाले हो? महाराज तुम्हाला सांगतो बघा, मी मला थोडं कळत होतं तेव्हापासून, त्याच्या अगोदर पासून सप्ताह चालू आहे बघा. 100 वर्षाच्या वर झाले असते असे म्हणतात म्हातारी कोतारी गुरुजी माणसं. खूप वर्ष झाले बाबा, वर्ष नाही सांगता येणार आम्हाला अंकामध्ये. 100 वर्ष झाले, 125 वर्ष झाले. आमच्या आजा पंजापासून सप्ताह चालू आहे आमच्या गावात. बर, एवढे वर्ष जरी सप्ताह चालू असेल तर आमच्या माणसांना समोर येऊन बसा म्हणावं लागतं. ही आमच्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे. या ठिकाणी जर महाराज गौतमी पाटलाचा जर तमाशा ठेवला असता ना, लोकांनी भांडणं केली असते जवळ बसण्यासाठी. पटते का तुम्हाला? या महिला मंडळीने बघा जागा रिकामी ठेवली.
अरे ही आपल्या गावची दिवाळी आहे, दिवाळी. आज 7 दिवसानंतर तुम्ही इथे येऊन बघा, काला झाल्यानंतर तुम्हाला एक मिनिट बरोबर वाटत नाही, पण आज 2 तास कधी निघून जातात. जेथे कीर्तनाची जागा तिथे भगवान परमात्मा उभा राहत असतो. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. अरे जगाचा मालक या ठिकाणी अवतरलाय. जगाचा मालक कीर्तनामध्ये नाचतोय, जगाचा मालक कीर्तनामध्ये रडतोय, जगाचा मालक कीर्तनात भजन करतोय. तुम्हाला आम्हाला लाज पडू येऊन बसायची का वाटावी? आमच्या धर्माचा आम्हाला स्वाभिमान असावा. बघा, आपण समोर येऊन बसलं पाहिजे. एवढा भव्य दिव्य पैसा तुमचा, मंडप तुमचा, गाव तुमचं, जागा तुमची, आणि एवढी जागा रिकामी राहिली. मला व्यवस्थित वाटत नाही, दुसरं काय. चला, आम्ही संसारामध्ये आमच्या समाधान नाहीये, परमार्थात आमच्या प्रगती नाहीये. लाखो रुपयाचा आम्ही खर्च करतो, 2 टाळकरी आमच्या गावात तयार होत नाही. सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे, कष्टकऱ्यांचा पैसा आहे. सर्वजण पट्टी गोळा करून सप्ताह करतात. पैसा जास्त झाला म्हणून कोणी सप्ताह करत नाही. काहीतरी आमच्या गावामध्ये वर्षभर भगवान परमात्म्याचं नामचिंतन होत असेल मंदिरापुरतं, पण प्रत्येकाच्या कानावर एक एनर्जी निर्माण व्हावी. वर्षभर आम्हाला पुरेल एवढी एनर्जी 7 दिवसाचा सप्ताह देत असते. आपल्या गावातील जे काही निगेटिव्ह विचार या 7 दिवसामध्ये नाहीचे होत असतात, आणि त्या जगाच्या मालकाची कृपा आपल्या गावावर होत असते या 7 दिवसामध्ये. म्हणून आपण सप्ताह करतो. काहीतरी आमच्या गावाला वेगळं वळण लागावं. आमच्या गावामध्ये 10-5 लोकांनी तरी व्यसन सोडावं. आमच्या गावामध्ये 10-5 लोकांनी तरी माळ्या घालाव्यात. आमच्या गावातले 10-5 लोक तरी सुधरावेत. सत्यामागचा हा हेतू असला पाहिजे. 50-50 हजार रुपयाचे महाराज बोलवायचे आणि हा पैसा गोळा करायचा, लाखो रुपये खर्चायचा, आणि काही शून्य किंमत आहे त्याला. काही त्याच्यातून फायदा काहीच नाही. काहीतरी फायदा घेतला पाहिजे आपण, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, आपल्या संसारामध्ये आपल्याला समाधान नाभण्याचं कारण असं आहे की आम्ही संसारामध्ये वर बघून संसार करतोय, परमार्थ करत असताना खाली बघून संसार करतोय. आमच्या संसारामध्ये समाधान लाभलं पाहिजे गड्या. आमच्या परमार्थामध्ये आमची प्रगती झाली पाहिजे गड्या. दरवर्षी आम्ही लाखो रुपयाचा खर्च करतो. 4 लाखाचा खर्च होत असेल तर कमीत कमी लाख रुपयाला एक टाळकरी तर तयार व्हायला पाहिजे गावामध्ये. पटत असेल तर टाळी वाजवायचं वाजवा. हे लहान लहान लेकरे महाराज सुंदर असं कीर्तन ऐकायला बसते. तिथे 2-4 लेकर आहेत, सुंदर असं कीर्तन ऐकतात. काहीतरी परिवर्तन आपल्यामध्ये झालं पाहिजे. एखाद्या तरी 2 लोकांनी तरी दारू सोडली पाहिजे, गुटखा सोडला पाहिजे, तर आपल्या सत्ताला काहीतरी किंमत असते. चला, मी काय सांगतोय तुम्हाला, संतांनी आपल्यावर उपकार केला, संतांनी आपल्याला मार्ग दाखवून गेला. त्यात संतही संसारिक आहेत, आपणही संसारिक आहेत. आपल्या संसारात समाधान नाही, परमार्थात प्रगती नाही. साधू संतांचं सुद्धा तसंच झाले. का तर आपल्याला मार्ग दाखवून दिलाय त्या संतांनी. त्या मार्गाने आम्ही चाललोय. त्या मार्गाने जात असताना आमचा कुठंतरी पाऊल वाकडा पडतोय. आम्हाला खऱ्या संतांची भेट व्हायला तयार नाही. कोणत्या संतांचं वर्णन करावं? जे संत आम्हाला संत वाटतात ते संतच असतील अशी शाश्वती नाही. जे साधू दिसतोय आम्हाला, भगवे वस्त्र धारण केले, अंगामध्ये गळ्यामध्ये 10-5 माळी घातलेत, अंगावर परिधान केलेले वस्त्र भगवे, सतत नामचिंतन घेताना दिसतो, डोक्याला चांगला फेटा बांधलाय, कीर्तन चांगलं करतो, पण तो संतच असेल असं सांगता येत नाही. बघा, संत कोणाला म्हणावं मामाने सुंदर प्रमाण दिलं. अरे बाबा, कोणी जर आपलं कीर्तन करत असेल, भजन करत असेल तर तो संतच असेल असं सांगता येत नाही. कीर्तन करून कीर्तनकार हो
होशी परी वैष्णव न होशी अरे जना गायन करो गुणीजन होशी परी वैष्णव न होशी अरे जना. अरे बाबा, संत आम्हाला वाटतं की हा माणूस संत असेल, या माणसासारखा सज्जन माणूस नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा, नंतर त्या माणसाची काहीतरी बातमी वेगळीच एबीपी माझ्याला यावी. कळते का माझं बोलणं? कळतं का? एखाद्यावर जीवापाड विश्वास ठेवावा. जीवापेक्षा जास्त काही लोक महाराज विश्वास ठेवतात एखाद्या माणसावर. बापाला बाप म्हणत नाहीत, पण गुरु गुरु संत संत म्हणून एवढं पूजतात त्या माणसाला. नंतर मग काहीतरी घोटाळा आगाव ऐकू येतं, मग वाटतं अरे त्याच्या हातानं उगीच माळा निघाली. म्हणजेच मला बोलायचं का, या डोळ्यांनी आपल्याला खरे संत ओळखायला येत नाही. संत हे कधी सोंग दाखवत नसतात, संत हे कधी दशा दाखवत नसतात, तर संतांच्या अंगी दशा वास करतात. बघा, सोंग दाखवणं याला दम्मे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळ्या. किंवा भगवे वस्त्र धारण केले असं जर ठरलं असतं तर गावामध्ये 50-50 कुत्रे महाराज भगवे असतात. वरून भगव्या वस्त्रांकेत पण अंगामधला काम गेला नाही अंतरामधला. त्याशी म्हणून हे साधू जगी विटंबना बाधू भगवे तरी श्वान वेशनो त्याचा ते अनुभवाचा काय पंत. कुत्रे भगवे झाले म्हणजे ते साधू होत नाहीत, कुत्रे साधू होत नाहीत. म्हणून भगवे वस्त्र धारण केले म्हणजे कोणी साधू होत नाही. साधू म्हणावं कोणाला? ज्या साधूच्या येणारी जाणामध्ये हातामध्ये असते त्यांना साधू म्हणावं. मजा येते प्रियते वा कदाचिन नायं बुद्ध्वा भवितावान भूया आजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अरे बाबा, ज्यांच्या हातामध्ये जाणं आणि येणं असतं, ज्यांना कोणी मारू शकत नाही, न हन्यते हन्यमाने शरीरे. भगवद्गीता सांगते अरे बाबा, ज्या व्यक्तीला कोणी मारू शकत नाही किंवा ज्याचं येणं झालं ज्याच्या हातामध्ये असतं त्यांना साधू म्हणावा. विठाला दुसरी गोष्ट, जाणं येणं तुमच्या आमच्या हातामध्ये नाहीये, जाणं येणं आमच्या हातामध्ये नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगावं जा, आता मनाला वाटेल ते करा. आता तुम्ही थोड्या दिवसाचे सोबती नाही, आम्हाला आयुष्य वाढवता येत का? वाढवता येतं गावामध्ये आपल्या कोणाला? वाढवता येतं? डॉक्टरांनी सांगितलं जा, तुमच्या आता इलाज होणार नाही. तुम्ही महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये नाही, जगात कोट्यवधी रुपये जरी खर्च केला आणि किती जरी इलाज केला तरी तुम्हाला आता सुट्टी नाही. तुम्हाला फक्त एक ना एक दिवस या थोड्या दिवसामध्ये तुम्ही आता थोड्या दिवसात सोबती आहेत. काय खा वाटेल ते खा, काय आईश करा वाटेल ती करा. चुकवता येतं मरण? नाही चुकवता येत.
पण काही साधू असे की संत होते ते की त्यांनी स्वतःच मरण झुकवलं. मरण 2 वर्षाखाली निर्भीड वक्ते, ज्यांना परमार्थातला भीष्माचार्य म्हणून ओळखलं जात होतं, सद्गुरु वक्ते बाबा, त्यांचं कीर्तन आहे काय? कानाचे पडदे, कानातला मळ सगळं बाहेर निघते. युट्यूबला आहे का? आता नाही. ते वक्ते बाबा एवढे परखड वक्ते होते की त्यांना कोणाचीच भीती नव्हती. निर्भीड वक्ते बाबांचं वय झालं आणि वय झाल्याच्या नंतर वक्ते बाबांची तब्येत बरी नव्हती. तब्येत बरी नसल्यामुळं वक्ते बाबांना ॲडमिट करण्यात आलं आणि ॲडमिट केल्याच्या नंतर वक्ते बाबाची तब्येत वरचेवर खराब होत होती. वय झालं होतं आणि तब्येत खराब होत असल्या कारणाने डॉक्टरांनी सांगितलं, बाबा आता तुम्ही एक काम करा, आता काही तब्येत बरी होणार नाही, तुम्ही आता थोड्या दिवसाचे सोबते आहेत, आता तुम्ही काय थोड्या दिवसाचे सोबते आहेत बाबा, माफ करा, आमच्याने इलाज होणार नाही. शिष्यमंडळीच्या गोष्ट कानावर गेली. सर्वांना अंतकरणामध्ये दुःख व्हायला लागलं. एवढं परमार्थमध्ये रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत, या युक्तिवादाप्रमाणे बाबांनी भक्ती केली. पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि या समाजाला चांगला मार्ग दाखवून दिला. काही वेळेस समाजाविषयी निर्भीड वक्तव्य केलं, काही वेळेस प्रेमाने कुरवाळून सांगितलं, बाबा चांगलं वागा रे राजे हो. समाजासाठी संपूर्ण आयुष्य जीवन खर्च केलेलं आणि आमच्या बाबाला डॉक्टर सांगताय की आता बाबा थोड्या दिवसाची सोबती आहे. डॉक्टरांनी सांगितलं बाबाला घेऊन जा आणि थोड्या दिवसात आता बाबा जाणार म्हटल्याच्या नंतर डॉक्टरांना वक्ते बाबा म्हणायला लागले, कुठं शिकलास रे तू आणि मला जायला सांगतो, 8-10 दिवसाची सोबती मला सांगतो. अरे लिहून घे माझ्याकडून, जोपर्यंत उत्तरायण चालू होत नाही तोपर्यंत हा पठ्ठा नाही जाणार. वर्षाच्या कडेला 2 आयन असतात. जसं दिवस, आठवडा, महिना राहतो ना आपला ऋतू, तसं 2 आयन असतात. एक उत्तरायण आणि एक उत्तरायणामध्ये बाबांनी बरोबर तिथून पुढे 3-4 महिने बाबा राहिले आणि उत्तरायण लागल्याच्या नंतर बाबांनी देह ठेवला. तेही सांगून कशामुळं, या साधू संतांच्या हातामध्ये जाणे नसतं. माझे मोतीराम महाराज असतील, मारुतराव महाराज असतील, सकल संत असतील, यांनी स्वतःच मरण यांना कळत होतं, यांना स्वतःच जीवन कळत होतं. स्वतःच जाणं सांगून त्यांनी स्वतःचा देह ठेवला. याचा अर्थ प्रत्येकाला जे संत असतात त्यांच्या जाणाने येणं हातात असतं, म्हणून त्यांना संत म्हणतात. तुम्ही सांगता की भगवे वस्त्र धारण केल्याच्या नंतर ते संत होऊ शकत नाही, चांगला कीर्तन केलं म्हणजे कोणी संत होऊ शकत नाही, चांगली कथा केली म्हणजे कोणी साधू ठेवलं असं तुम्ही सांगता होत नाही. मग आम्ही संत ओळखायचे कसे? शांती ज्याच्या अंतकरणामध्ये वास करते, दया ज्याच्या अंतकरणामध्ये वास करते, क्षमा ज्याच्या अंतकरणामध्ये वास करते, त्यांना संत म्हणावं.
जरासं काही बोललं का ज्याला राग येतो ते संत कधी होऊ शकत नाही. बघा तुम्ही, शांती ज्याच्या अंतकरणामध्ये वास करते, दया जिथं वास करते, क्षमा ज्यांच्या अंतकरणामध्ये वास करते त्यांना संत म्हणावं. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, आणि ज्या ठिकाणी देवाची वसती तेच संत असती, दुसरे संत नसती. बरोबर का? ज्यांच्या अंतकरणामध्ये दयावास करत असते ते संत असतात गड्या. आणि मग ते संत तुम्हाला आम्हाला आमच्या डोळ्याने ओळखू येत नाहीत. आम्ही धोका खातो. विठाला विठाला. मग हे संत ओळखण्याच्या काही पुन्हा साधू संतांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत. शंकराचार्यांनी सुंदर श्लोक दिलाय. सन्मार्गवर्तीन संत तद्रूपेण विद्या विनय हृदये स एव तवर्तते इति संतः. संत कुणाला म्हणावं? शंकराचार्य म्हणतात की संत त्यांना म्हणावं सन्मार्गवर्तीन संत, जे सन्मार्गाने लावण्याचं काम करतात, जे पैसा देतील म्हणून गोड गोड बोलतात यांना संत म्हणू नये. बरोबर आहे? सन्मार्गवर्तीन संत तद्रूपेण विद्या विनय हृदये, ज्यांच्या सहवासामध्ये आपल्याला कधी ते वांग मार्गाला जाऊ देत नाहीत, आपल्या हाताला धरून महाराज चांगल्या मार्गाला नेतात. धरी तुटे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. अरे बाबा, ते संत आपल्याला वांग मार्गाला जाऊ देत नाहीत. सन्मार्गाला जे लावतात त्यांना संत म्हणावं. त्यांच्या अंतकरणामध्ये दया क्षमा शांती वास करते त्यांना संत म्हणावं. आणि जे विद्या विनय हृदय या पदापर्यंत जाऊन पोहोचलेले असतात त्यांना संत म्हणावं. ज्यांना विद्या अवगत असते त्यांना संत म्हणावं, विद्या पारंगत असते त्यांना संत म्हणावं. इतरत्र कोणालाही संत म्हणू नये. दुसरी गोष्ट, शांता म्हणतो निवसंती संतो वसंत लोकम हितंचरत तीर्णा भीम भवार्णव जनान अयतुनान्यान पितारयंत. शंकराचार्य दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की बाबा संत नेमकं म्हणावं कोणाला? शांता महंतो निवसंती संतो, ज्यांच्या अंतकरणामध्ये शांतता वास करते, क्षमा वास करते त्यांना संत म्हणावं. वसंत लोकम हितंचरत, आणि ज्या साधू संतांच्या ज्यांच्या अंतकरणामध्ये शांती वास करते, दया क्षमा वास करते, त्यांच्या जवळ बसल्याच्या नंतर वसंत ऋतूसारखं वातावरण निर्माण होतं, त्यांना संत म्हणावं. एखाद्याच्या जवळ बसावं गुरुजी, वाटतं हे बहादर कधी उठून जाते काय माहित. ते बोलत राहते पण आपल्याला असं वाटतं कधी सनी निघून जाते काय, कधी उठून जाते काय माहित. आणि ते बहादर लवकर उठत पण नसतात. बसा की 5 मिनिटं, काय गडबड आहे. पण काही काही माणसाच्या जवळ बसल्यानंतर उठावं वाटत नाही. त्यांनी बोलावं असं वाटतं आणि आपण ऐकावं असं वाटतं. नक्की समजावं गड्या, ज्या व्यक्तीच्या जवळ बसल्याच्या नंतर आपल्याला उठावं समाधान होतं. ओळखावं गड्या, नक्कीच याच्या अंतकरणामध्ये कुठंतरी संतांचा वास आहे. चला, एक कोण तुम्हाला सांगितलं. दुसरी कोण? संत 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 म्हणजे का त्यांना शिंग नसतात का, त्यांना अशी इतकी शेपूट नसते. संत हे संत असतात, दिसायला माणसं असतात.
नये पैगा पाषाण मनोनये लिंगा संत नवती जगा मानसा त्या सारिखे. ते संत दिसायला माणसं होते पण असायला माणसं नव्हते, असायला संत होते. मग ते ओळखायचे कसे? बघा तुम्ही आपल्यामध्ये सुद्धा काही मौली ज्ञानोबांनी ओव्या दिलेल्या आहेत बघा. दगडांमध्ये गुरुजी परिसामध्ये आपल्याला फरक जाणवतो का? परस आहे का कुणाकडे? इकडं द्या नाही, 5-10 मिनिटासाठी द्या ना. आहे का दांडेगाव मध्ये परस कोणाकडे? नाही. परीस आणि दगड दिसायला सारखेच आहे पण ओळखायला येत नाही. संत आणि माणसं दिसायला सारखीच आहे पण ओळखायला येत नाही. पण तुम्हाला मी काही खुणा सांगतोय, त्या खुणा तुम्ही लक्षात घ्या. मी इथून पुढे संतांची चाचणी करून संत ओळखायला शिका. पाषाणा माझी परिस रसा माझी सिद्ध रस मनुष्यांकित अंश माझाची जाण. माऊली ज्ञानोबा सुंदर ओळी खर्च करतात की बाबा दगडांमध्येच परिस असतो तसंच माणसांमध्ये संत असतात. पाषाणा माझी परिस रसा माझी सिद्ध रस मनुष्यांकित अंश माझाची जाण. माणसांमध्येच मी असतो पण माझे काही लक्षण आहेत. कोणते? ते चालते ज्ञानाचे कोंब तयाचे अवयव सुखाचे कोम हेर माणूस पण भांबजिया परी. माऊली ज्ञानोबा म्हणतात मी माणसांमध्येच राहतात संत पण तयाचे अवयव सुखाचे कोंब. अरे त्यांनी जर आपल्या डोक्यावरून हात फिरवला ना तर आमचं जीवनाचं कल्याण होतं. ते खरे साधू असतात. तयाचे अवयव सुखाचे कोंब. त्यांनी नुसता आपल्याला स्पर्श करावा किंवा आम्ही त्यांना दर्शनाच्या हेतूने स्पर्श करावा, नक्कीच आमच्या जीवनामध्ये कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. त्यांना संत म्हणतात. येर माणूस पण भांब जिया परी. आणि ते माणसासारखे दिसतात त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. मला आता दुसरा एक प्रश्न असा आहे गुरुजी, दुसरे जगद्गुरु तुकोबारायचं असं प्रमाण आहे. मामानी प्रमाण दिलं संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. संत नव्हती मानसा त्या सारिखे पण होती कशा सारिखे? माणसासारखेच होती पण ती माणसं नव्हती. बरोबर आहे. दिसायला माणसं होती, असायला माणसं नव्हती. बरं दुसरा एक प्रश्न असा आहे, असायला माणसं जरी असतील तर तुकोबाराचं प्रमाण असे निमित्त त्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव एकच होते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतात आणि देवात काहीच फरक नव्हता. मला सांगा संत आणि देव जर एकच असतील तर त्या देवाने संताचा अवतार घेण्याची गरज काय? बरोबर आहे गुरुजी? प्रश्न आहे माझा. जर देव आणि संत जर एकच असतील तर त्या देवाला संतांच्या रूपाने जन्माला यायची काय गरज? त्याच देवाला देवाच्या रूपामध्ये जन्माला यायची काय गरज? गरज आहे गड्या. काय गरज आहे तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. देवाच्या आणि संतांच्या जन्माचं प्रयोजन वेगळं आहे. बोर होत असेल तर माझा पॅटर्न बदलतो. मला धांगडधिंगा पण जमते. होत नाही ना बोर? त्याशी पळतो का माझी? मग थोडं कळायला असं करा ना तुम्ही. जड जात असेल कारण चला. देवाच्या जन्माचं प्रयोजन वेगळं आहे, संतांच्या जन्माचं प्रयोजन वेगळं आहे. का? देवाच्या जन्माचं प्रयोजन आहे गुरुजी, जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर अधर्म होत असतो, जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर पाप जास्त होत असतं, तेव्हाच भगवान परमात्मा जन्म घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर पाप होत असतं, जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर अधर्म होत असतो, जेव्हा जेव्हा पापी लोकांची संख्या वाढायला लागते, त्या भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो आणि त्या पापी लोकांचा नायनाट
अहो बोला की का जाऊ मी घराकडे? भक्ता राखे पायापाशी म्हणजे भक्तांचं रक्षण करणं, दुष्टांचा नायनाट करणं हे देवाचं काम आहे. अधर्मी लोकांचं नायनाट करणं आणि पुण्यवानाचं रक्षण करणं, सज्जनाचं रक्षण करणं, दुर्जनाचं नायनाट करणं हे कोणाचं काम आहे? माझं. कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे. मग इथं बसलेले सर्व मागचे पुढचे सर्वजण, आपण बसलेले इथं सर्वजण दांडेगावकर सज्जन आहोत का दुर्जन आहोत? लवकर हा सज्जन. एकदा गुरुजीचं नाव टाळ्या आवाजावर. गुरुजीचं म्हणणं आहे 23 वर्ष झालं आमच्या गावात सत्ता आहे. जरी आमचे लोक मागे बसत असतील पण कीर्तनाला येतात ही मोठी गोष्ट आहे. जे घरी झोपले ते घरी झोपले ना, येण्याची पण हिंमत लागते ना. आता काही जणांना कसं असतं, वाटतं बाबा काही विचारलं तर काय करावं. या महाराज लोकांना लई विचारायची सवय असते म्हणून विचारे भिवून मागे बसतात. पण ऐक सगळे ऐकायला हे काय तुमच्या गावच्या आपल्या सोळंके गुरुजीचं म्हणणं आहे आमचं गाव सज्जन आहे. गावाचा अभिमान आहे गुरुजीला. आमचं गाव सज्जन आहे. कशाला म्हणतील आमचं गाव दुर्जन आहे? बरोबर आहे का? सज्जन तुमचं गाव गुरुजी आहे मला मान्य आहे. तुम्ही सज्जन आहेत, गाव सज्जन आहे. आपण आता बरेच 2 वर्ष झालं कॉन्टॅक्ट मध्ये सज्जन आहोत. आपण मान्य आहे. एवढा मोठा भव्यदिव्य सप्ताह करतो. आपल्या गावातला एखादा वारकरी पंढरपूरला गेला असेल, जातात ना काही माणसं पंढरपूरला, आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर केस काळे, कंडक्टरनं तिकीट मागितलं फुल, यानं आधार कार्ड काढलं, हाक म्हणला घे हाक दे. बरोबर आहे. कंडक्टर म्हणला बाबा वय तर तुमचं 75 झालेलं दिसत नाही आणि आधार कार्डवर तर तुमचं 75 वय दिसायला, त्यामुळे तुझ्या डोळ्यात माती पडली काय? हाफ दे हाफ. मला सांगा तुमच्या गावचे सज्जन लोक आहेत, माईकच्या इथं बसलेल्यापैकी निम्या लोकांचे आधार कार्ड खोटे तुम्ही बघा. आहेत का नाही सांगा लवकर. आहेत का नाही बाबा? आहेत का तुमचं आधार कार्ड? बघा कोणाचं 12ने म्हणा, मी तरी 50% म्हणत होतो. 12ने खोटे. याचा अर्थ आम्ही जर खोटेपणा करत असतील तर सज्जनाच्या यादीमध्ये बसत नाही. गुरुजी आता तैसा दुर्जन तुम्ही ठरवलं की त्याची सगळी घालायची. ते म्हणे तुका म्हणे इंचवाची नांगीर तैसा दुर्जन सर्वांग. म्हणजे तुम्हाला ते एवढे दुर्जन आहेत का? सत्ताच केलं नसताना तेवढे दुर्जन असते ते. हा तुम्ही दुर्जन बरोबर आहे का नाही? तुम्ही जर इंचाच्या नागी एवढे जर ओरिजिनल दुर्जन असते तर सत्यात आले असते का? खरं सांगा. माझं खेळ बोलते आले असते का? आले असते का? ओरिजिनल देवाला न मानणारा दुर्जन, त्याला नुसता असा कॉम्प्लेट भाव, 8 दिवस झोपू देत नाहीत रे हे आता. असा माणूस येतोय का इकडे? नाही. म्हणजे हे आता तुम्ही सज्जनाच्या यादीमध्ये बसले नाही माझ्यामध्ये बरं का? तुम्ही म्हणजे मी पण तुमच्यात या. मग आता आपण काय कशाच्या वेद बसणार? दुर्जनाच्या. मामा हे संपूर्ण दुर्जन बी नाही, सज्जने नाही. बरोबर आहे. दुर्जन म्हणायला जावं तर आम्ही करून करून पाप केले असणार किती, काढून काढून वावभर धुरा. याच्या पलीकडे पाप आहे आपलं? मोडून मोडून 10-5 सोयरी घे. याच्या पलीकडे काही केलं नाही. खाऊन खाऊन 10-5 बकरे 100 खांड कोंबडे. याच्या पलीकडे लय असल माल घरी तर एखादा 2 खून. याच्या पलीकडे पाप आहे का दांडेगाव करायचं कोणाचं?
नाही, आपल्याच्याने रावणा एवढं पापही करणं होत नाही, हनुमंतरा एवढी भक्ती करणं होत नाही, तुमच्या आमच्याच्याने कंसा एवढं पापही करणं होत नाही, उद्धव एवढी भक्ती होत नाही, भक्त प्रल्हादा एवढी भक्ती करणं होत नाही, आणि हिरण्यकशिपू एवढं पापही करणं होत नाही. आपण एक तर इंचाच्या नागीमध्ये बसत नाही आणि सज्जनातही बसत नाही. बरोबर आहे. आम्ही आणि तुम्ही आम्ही सर्वजण पाप्यांच्या यादीमध्ये बसत नाही आणि पुण्यवानाच्या यादीमध्ये बसत नाही. मी तुम्हाला 2 श्लोक दिले होते. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना प्रमाण झालं. याच्यामध्ये भक्त आहे आणि धर्म आहे. पवित्रानाय साधूनाम याच्या साधू आहे, विनाशायचे दुष्कृता याच्या दुर्जन आहे, भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी सहारी याच्यामध्ये फक्त एवढ्या प्रमाणामध्ये आणि कितीही प्रमाण द्या या प्रमाणामध्ये फक्त भक्तांचा आणि दुर्जनांचाच विचार केलाय. म्हणजे सरळ सरळ देव जन्माला येतो दुर्जनाचा सहार करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी. तुम्ही आम्ही सर्वजण दोन्ही याद्यामध्ये बसत नाही. जर तुम्ही आम्ही सर्वजण जर या दोन्ही याद्यात बसत नसतील तर देव आपलं काहीच वाकडं करू शकत. देव आपल्याला मारूही शकत नाही, मारू शकेल पण आपला उद्धारही करू शकत नाही, आणि तुम्हाला आम्हाला देव मारूही शकत नाही. का? देवाने आपल्याला येऊन मारायला देवाची बायको पळवून न्यावं लागती, तेव्हा देव आपल्यासोबत येऊन युद्ध करू शकतो, आपल्याला मारू शकतो, किंवा त्याच्याबरोबर युद्ध एवढं वैरत्व करावं लागतं की त्याने स्वतः येऊन आपला काटा काढावा, तेव्हा आपला उद्धार होतो. याचा अर्थ आपल्यामध्ये तेवढी धमक नाहीये. हनुमंतरा एवढी आपण भक्तीही करू शकत नाही, आपल्यात भक्ती करण्याची ताकद नाहीये आणि पापही करण्याची ताकद नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण पाप्यांच्या यादीमध्ये बसत नाही आणि भक्तांच्या यादीमध्ये बसत नाही. त्या जगाच्या मालकाला आता तळमळ वाटायला लागली. बाबा, सर्व लोक आहे 23 वर्षापासून सप्ताह करतात. अंतःकरणामध्ये जगाच्या मालकाच्या तळमळ उत्पन्न झाली. माझं काम नाही यांचा उद्धार करणं, माझं काम नाही यांचं कल्याण करणं, तर मग मला काहीतरी वेगळा मार्ग निवडावा लागेल की जेणेकरून या सर्वसामान्य जनतेचा उद्धार झाला पाहिजे. मग त्या जगाच्या मालकाच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली आणि ती तळमळ म्हणजे दिसायला जर तिला माणसाचं रूप दिलं तर ती तळमळ दिसायला दिसते गुरुजी जगद्गुरु तुकोबारायांसारखी, ती तळमळ दिसायला दिसते माझ्या माऊली ज्ञानोबारायांसारखी, ती तळमळ दिसते माझ्या नाथ बाबांसारखी. अरे त्या साधू संतांचा जन्म माझ्या जगाच्या मालकाने घेतला आणि त्या जगाच्या मालकाने साधू संतांच्या रूपामध्ये येऊन तुमचा आमचा उद्धार केला. उद्धराया आले तुम्हाला सांगितलं त्या प्रमाणामध्ये भक्त आणि दुर्जन येत होता. आता काय आलं गुरुजी? उद्धराया आले दीनजना. आता तुमचं आमचं नाव आलंय, कारण देव आपला उद्धार करू शकत नाही, देव आपला काटाही काढू शकत नाही, संत तुमचा आमचा उद्धार करू शकतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले हो, उद्धराया आले दीनजना, अवतार तुम्हा दराया कारण. उद्धराया जन जड जीवा. अरे साधू संत जन्माला येतात जनाचा उद्धार करण्याकरता, जडाचा उद्धार करण्याकरता, जीवाचा उद्धार करण्याकरता. कुरुक्षेत्रावर दिवस युद्ध चाललं आणि त्या युद्धामध्ये महाराज माझ्या जगाच्या मालकाने फक्त एका अर्जुनाला फक्त भगवद्गीता सांगितली. तुवा संन्याशी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. स्वतःची बहीण चोरून नेणार आला. जगाच्या मालकानं भगवद्गीता सांगितली 18 दिवस. दुसरं कोणाला नसती का सांगता आली? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य किती महान रथी होते, त्यांना नाही सांगितली. फक्त जगाच्या मालकाने फक्त एकट्या अर्जुनाला गीता सांगितली, दुसऱ्यांना नाही सांगता आली परमात्म्याला. आणि तीच भगवद्गीता, त्याच देवाचा अवतार, महाविष्णूचा अवतार, जगा सखा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबारायांनी अवतार घ्यावा
आणि तीच गीता संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. तीच भगवत गीता माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी एक त्या अर्जुनाला सांगितली कृष्ण अवतारामध्ये, आणि त्याच कृष्ण अवतारातली गीता माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ज्ञानेश्वरी सांगितली ती ज्ञानेश्वरी घराघरामध्ये तुमच्या आमच्या घराघरामध्ये पोहोचली माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी. मला बोलायचं एकच की देव जे करू शकत नाही ते संत करू शकतात. विठ्ठला ज्या गोष्टी संतांना करता येतात, ज्या गोष्टी देवाला करता येतात ते संत करू शकतात, पण ज्या गोष्टी संतांना जमतात ते देवाला करू शकत नाही, देवाला जमत नाहीत महाराज. म्हणून देव आणि संत जरी एक असतील तर तुमच्या आमच्यासाठी जगाच्या मालकाने जन्म घेतलाय, जगाच्या मालकाने संतांच्या रूपामध्ये जन्म घेतलाय. मग ते जर संत साक्षात जगाच्या मालकाचं रूप असतील तर ते संत या साध्या डोळ्यांनी कसे ओळखू येतील? डोळ्यांनी 82% पाप घडत असतं महाराज. सगळ्यात हानिकारक सर्वात जास्त पाप करणार जर कोण असेल तर डोळे. सुंदर असं एक आंब्याचं झाड, पिकलेला आंबा यांनी पाहिला, पुन्हा डोळ्यानं चालत गेले 2 पाय, हाताने दगड उचलला, आंब्याला फेकून मारला, आंबा खाली पडला. आंबा असा माचला बोटाने, मस्त नरम केला, खाल्ला तोंडाने, चव लागली जिभेला. पाहिलं मालकानं, बदलून काढली पाठ. जरी क्रिया एवढ्या केल्या असतील पण पाहिलं सुरुवातीला कोण? डोळ्यानं. शेवटला मार खाल्याच्या नंतर पाणी त्या डोळ्यामध्येच आलं महाराज. म्हणून ज्यानं कर्म केले त्याला भोगावं लागतं. विचार करा, पाप या डोळ्यांनी घडत असतं. मग या जर पापी डोळ्यांनी महाराज जर आपण जर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नुसत्याच मालिका बघत असतील तर कसे काय संत ओळखतील आपल्याला? संत ओळखायला येत नाही. ते संत ओळखायचे कसे? ते संत ओळखण्यासाठी एकच आहे गड्या, त्या संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला आम्हाला जावं लागेल. विठाला विठाला विठाला. जा, तुझं कल्याण होईल. त्या संतांनी कल्याण होईल म्हटल्याच्या नंतर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. समजावून नक्कीच हे संत आहे, पण त्यांनी दिलेल्या या शब्दावर अगोदर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. बरोबर आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्वांगाने आपल्याला त्यांचं दास व्हावं लागेल, त्यांचं दास्यत्व पत्करावं लागेल, त्यांचं शिष्यत्व पत्करावं लागेल. आणि त्यांनी सांगितलेल्या नामचिंतनावर कदाचित त्यांचा जरी विश्वास नसेल तरी पण आमचा विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा महाराज आपल्याला संतांची भेट होऊ शकते. अन्यथा नाही जरी संतांची भेट झाली तर त्या जगाच्या मालकाला कुठंतरी तुम्हाला त्याला काळजी वाटायला लागते, तेच तुम्हाला अनुभूती देतील. आणि जगाच्या मालकाच्या कृपेनं संतांची भेट होत असते. कारण गोवावगड आहे संत भेटी परी जगजेती करुणा केली. अरे बाबा, संतांची भेट होण्याकरता देवाची कृपा व्हावी लागते. म्हणून अगोदर तुम्हाला भगवत चिंतन करावे लागेल, नंतर तुम्हाला संत ओळखण्याची बुद्धी जगाचा मालक प्रदान करेल. अन्यथा संत ओळखायला येत नाहीत महाराज. बघा तुम्ही, एक गोष्ट आहे, संतांना संतावर विश्वास नसतो की मी दिलेल्या मंत्रामध्ये एवढा पॉवर आहे, एवढी शक्ती आहे. एक असंच आपल्या गावासारखा एक माणूस, नदीच्या पलीकडे एक साधू राहत होते, त्या साधूकडे गेलं. जाताना नावेमध्ये बसलं, बाबांच्या दर्शनासाठी गेलं पलीकडच्याकडे. बाबा नेमकेच वांग्याची भाजी बाबाला खावड लागली, वांगे तोडत होते बाबा आणि आश्रमामध्ये घेऊन येत होते. तेवढ्यात भक्त गेला, सांगितलं बाबा रामकृष्ण ये बाळा बस. बसल्याच नंतर बाबा मला एक भगवत चिंतन करण्याची इच्छा झालेली आहे, मला तुमच्याकडून मंत्र द्या, मला तुमचं शिष्यत्व करायचंय, असं त्या बाबाला त्यांनी शिष्याने सांगितलं. अरे बाबाला माहित होतं माझ्या मंत्राने कुठे याचा उद्धार होणार आहे का? अजून माझाच उद्धार झाला नाही. गुरु कसा असेल तुम्हीच बघा. मग बाबाला तसं म्हटल्यानंतर बाबा काय करत होते, वांग्याची भाजी पाहिजे ते कोथिंब उपटत होते ना, वांगे तोडत होते. तेवढ्या बाबा काय म्हटले, 2 बैगन 1 कोथिंबीर की जोडी. मन म्हणले असं
मन म्हणल्याच्या नंतर याने तेवढंच लक्ष ठेवलं. दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी, दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी, दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी. बाबांनी हा मंत्र दिला हा त्याला, पण त्याचा एवढा दृढ विश्वास होता त्या मंत्रावर, कारण बाबाला मंत्र येतच नव्हता. बाबा असाच झाला होता भगवा साधू. बाबांनी मंत्र दिला, शिष्याने मनाभावातून मंत्र स्वीकार केला आणि तिथून पुढे तो शिष्य जपायला लागला. दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी, दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी, दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी. 6 महिने परत भक्त त्या बाबाला भेटायला चाललाय. 6 महिन्यानंतर त्या आपल्या गुरुवर विश्वास ठेवून त्या शिष्याने तो जप केला होता. दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी, दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी. पण बघता बघता महाराज शेवटी अंतकरणातून शिष्य तो पत्करलं होतं. त्याने जरी याला शिष्य मानलं नसेल तर याने मनाभावातून त्याला गुरु मानलं होतं. त्या दो बैंगन एक कोथिंबीर जुडीचा मंत्र त्यांनी जपल्यामुळे शंकर महाराज त्याचं एवढं तप झालं, एवढं तप झालं. त्यांनी महाराजांनी मला मंत्र जपायला दिलाय, मंत्र सिद्धीचा असेल, महाराजांनी दिला याचा अर्थ नक्कीच मला सुद्धा तशी अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा भाव त्या शिष्याने मनामध्ये धरला आणि 6 महिन्यानंतर आपल्या गुरुला भेटण्याकरता परत तो नगाला. आल्याच नंतर परत ती नदी आडवी, खांद्यावर घोंगडी होती महाराज, त्यानं घोंगडी टाकली अशी त्या पाण्यावर आणि पाण्यावर उभं राहिला. त्या घोंगडीवर उभं राहिला, म्हणला दो बैंगन एक कोथिंबीर की जोडी, चल घोंगडी पैलथडी. ती घोंगडी महाराज सार त्याला घेऊन पलीकडच्या तीरावर गेली. पाण्यात बुडला नाही, तो बुडला नाही, पूर आलेला आहे. गेला पलीकडे जाऊन बाबाचं दर्शन घेतलं. बाबा मी आलो 6 महिन्यानंतर, मला तुमची भेट घ्या वाटली. बाबांनी सांगितलं, अरे एवढ्या रात्री कसा काय आला तू? नावाडी घरी गेलेला आहे, एवढ्या रात्री येण्याची सोय नाही, तू कसा काय आला? बाबा कसा काय आला? बाबा तुमचं शिष्यत्व 6 महिने झालं मी पत्करलंय, तुमच्या मंत्रात एवढी ताकद आहे बाबा. पाण्यावर घोंगडी टाकली, दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी म्हटलं, ती घोंगडी मला पहिल्या तीराला घेऊन आली. बाबा एवढी ताकद तुमच्या मंत्रात आहे. आता बाबा लटलट लटलट हालायला लागले. बाबा म्हणले, मी याला सहज दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी म्हणलो आणि घोंगडी पाण्यावर तरंगती म्हणते. बापरे. बाबा म्हणला, काहीच नाही, माझ्या जीवनामध्ये मला अनुभव आला, मला साक्षात्कार झाला. बाबा तुमच्यासारखा गुरु मला भेटणार नाही, माझ्या घरी तुम्ही जेवायला यावा अशी माझी इच्छा आहे. बाबांनी सांगितलं, एवढ्या रात्री तुम्हाला घरला येणार? हो बाबा. कसं नेणार? नावाने नाही बाबा, घोंगडीवर. गुरु म्हणला, आता बुडून मारते इकडे आता गुरु मारते. मग ते म्हणला, नाही म्हणला मी येऊ शकत नाही. बाबा म्हणला, तुम्ही माझ्या सोबतच ना, तुम्ही मंत्र दिला, मी तरुण जाऊ शकतो, तुम्ही का तरुण जाऊ शकत नाही? बाबाला कडला जुर्म धरून शिष्याला आणलं महाराज. घोंगडी आता थोडी मोठी टाकली, घोंगडीवर शिष्य उभा राहिला. दो बैंगन एक कोथिंबीर की जोडी. बाबा आता मारा पाण्यात उडी. बाबा कशाचा पाण्यात उडी मारताय? बाबा म्हणला, बापू तूच जाय, मी येईना. काय करावं लागेल आपल्याला? सांगितलंय ना गुरुनी मंत्र, माझा दृष्टांत संपला. गुरुनी मंत्र सांगितलाय, त्या गुरुला सिद्धी प्राप्त असो नाही तर नसो. माझी घडी बंद पडली, मला वेळच कळला नाही, माझा वेळ संपला. असं वेळच पूर्ण झाला सांगायला. हसल्यावर तर मग निमा वेळ हसण्यातच जाते घेऊ. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. बघा झालं माझं कीर्तन.
लांबटसे ओळखणार आहे. संतांची भेट मला व्हावी हा अंतकरणामध्ये अगोदर भाव आपल्या जागा व्हावा. कारण त्या साधू संतांनी बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आपले मायबाप आपल्यावर उपकार करू शकत नाहीत एवढे उपकार केले. त्या साधू संतांनी तुमच्या आमच्यासाठी एवढे कष्ट भोगले की त्याचं वर्णनच आम्ही करू शकत नाही. संतांचा उपकार सांगावया नाही पार. तुम्ही आम्ही वांग मार्गाला जात असताना त्यांना देखवत नाही. म्हणून साधू संत उपकार करत असतात. शेवटचा एक दृष्टांत तुमच्या समोर मांडतो. साधू संत उपकार करतात. त्या जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याने जेवढ्या गोष्टी इथं उत्पन्न केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, त्या उपकार करण्यासाठी. परोपकाराय वहन्ति नद्या. या जगामध्ये जेवढ्या नद्या वाहतात त्या नद्या सुद्धा उपकार करण्याकरता वाहतात. का फेडीत पापताप पोखीत तरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ती गंगा उगमापासून शेवटला समुद्रापर्यंत जात असते. गंगा तिचं अर्थ कामय वाहन. पण का फेडीत पाप ताप. ती उपकार करत जाते. तुमच्या आमच्या शेताला पाणी देत जाते. तुम्हाला आम्हाला पिण्याकरता पाणी देत जाते. तुमच्या आमच्या सर्वसामान्याकडून जे घडलेली पाप आहेत, कळत नकळत घडलेली पाप वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती गंगा. या युक्तिवादा परमाची ती गंगा नदी, गोदावरी, या सर्व नद्या ज्या आहेत, ज्या गंगा आहेत, त्या तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांची पाप नष्ट करतात. आम्ही पाप करतो आणि मग गंगेमध्ये डुबकी मारण्याकरता जातो. आणि डुबकी मारतो कशा करता? आमच्या जीवनामधले पाप निघून जावेत. पण लक्ष द्या, गंगा या ठिकाणी उपकार करण्याकरता येते. या ठिकाणी पर उपकाराय वहन्ति गावा. गाय या ठिकाणी उपकार करण्याकरता आले. सुंदर असं पवित्र असं दूध गाय देते. पा हे पा दूध पवित्र आणि गोड. सुंदर असं गोड त्वचेचिया पदराड. बघा ती एवढी आपल्याला सुंदर असं दूध देते. गाय आपल्यावर उपकार करते. जिवंतपणी शेण देते, आपल्यावर उपकार करते. मेल्यानंतर कातड देते, ती गाय आपल्यावर उपकार करते. परोपकाराय इदं शरीरम. आणि हे तुम्हा आम्हाला जे शरीर महाराज भगवान परमात्म्याने दिले ते फक्त उपकार करण्यासाठी दिले. म्हणून तुम्ही सर्वजणांनी, तुम्ही आम्ही माझ्या सगळ्या सर्वांनी कुठंतरी आम्हाला पवित्र असा भगवान परमात्म्याने हृदय दिलाय. म्हणून का होईना गड्या या जगाच्या मालकाच्या दिलेल्या या नद्यातून उत्तराई होणं अत्यंत गरजेचं आहे. जीवन जगत असताना कुठंतरी तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार नका घालू दूध जया मध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. दूध द्या वाटत नाही तुम्हाला? काही काही बाया ताक फेकून देतील पण शेजाऱ्याला देत नाही. कुत्र्याला पाजतील, म्हशीला पाजतील, पण नाही देत. असं नका. फेकून देत असाल तर आमच्या भजनेला पाजा. ताकावर याच्यावर खूप दृष्टांत. आता घरी थांबणं काय करू मी तरी. मला कीर्तन करायला आता मला ठरवावं लागेल 8 ते 1 वाजेपर्यंत. हे पळून गेले पण एवढ्या पैशात ऍडजस्ट होत नाही. बरोबर आहे. चला काय सांगायचं, तो उपकार केला पाहिजे. काय उपकार केला पाहिजे? आता सर्वसामान्य आपण शेतकरी वर्ग आहोत. पहिल्या काळातले शेतकरी हे महाराज सकाळी पहाटे 4 वाजता उठायचे. बरोबर आहे. आता जे डिजिटल शेतकरी झाले सकाळी 10 वाजता उठतात. मोबाईलवरून मोटरला येतात. बरोबर आहे. ट्रॅक्टरनं झालं कोळपणं, पेरणं ट्रॅक्टरनं, नांगरणं ट्रॅक्टरनं, वखरणं ट्रॅक्टरनं. आता म्हणजे शेतकऱ्याला तेवढे कष्ट आहेत म्हणा, पण अंग मेहनत तेवढी राहिली नाही. आळशी झाले सध्याचे शेतकरी. पण पहिल्या काळातला शेतकरी हा बैलाने काम करून घेत होता. ऐकाकडे दृष्टांत, शेवटचा दृष्टांत देतोय दादा, लक्ष द्या. बैलाने काम करून घ्यायचा शेतकरी, तो शेतकरी हाडाचा शेतकरी असणारा शेतकरी सकाळी 4 वाजता उठायचा. दररोज काकडा भजन करायचा. आणि काकडा भजन करत असताना पंढरपूरची वारी करायचा, काकडा भजन करायचा, हरिपाठ घ्यायचा. नित्यनेम वारकरी होता तो.
आणि शेतकरी होता. बायको सुद्धा महाराज नवरा भजनी म्हणल्यानंतर काकडा करतोय, वारी करतोय, हरिपाठ घेतोय, दररोज नामचिंतन करतोय. बायको सुद्धा वारकरी घराण्यातली होती. नवरा सकाळी उठायचा, स्नान करायचा, काकड्याला निघून जायचा. त्याची बायको सुद्धा त्याच्या बरोबर उठायची, स्नान करायची आणि पहाटेच महाराज स्वयंपाकाला लागायची. सुंदर अशा ज्वारीच्या भाकरी, त्याचा तिकडे मंदिरावर काकडा ऐकू यायचा आणि ती काकडा ऐकत ऐकत त्याच्यासाठी स्वयंपाक बनवायची. आणि पहिले माणसं, जुन्या काळातली माणसं शेताकडे जर जायचं असेल, उन्हाळ्यामध्ये जर रानं नीट करायची असतील, वखरायचं असेल, नांगरायचं असेल, तर सकाळी 6:30-7 वाजता शेतामध्ये असायचे. 12 वाजेपर्यंत आऊत आणायची. कारण सकाळी सकाळी शिराळ असतं, शिराळाचं काम जास्त होतं म्हणून सकाळी लवकर शेतामध्ये जायची. आणि तो शेतकरी सुद्धा महाराज काकड्याला गेला, काकडा केला, 5:30-6 वाजता काकडा संपला आणि काकड्याची आरती घेऊन घरी आला. तोपर्यंत त्याच्या बायकोने सुंदर अशा चुलीवर भाकरी भाजल्या होत्या. मस्त अशा फुगून भाकरी तयार होत्या. आता भाकरी करणारी फुगते, भाकर फुगायला तयार नाही. भाकरी असं सुंदर करायची. महाराज आल्या आल्या त्यांनी मस्त आरती वगैरे ठेवली, आला टाळ वगैरे अडकून ठेवला. बायकोने त्याला सांगितलं, अहो आता तुम्हाला पाळी घालायला जायचं, तुम्ही काय करा, थोडीफार एखादी भाकर खाऊन जा. नंतर लगेच बायकोने त्याला भाकर वाढली. त्याने जेवण करतोय तोपर्यंत त्याच्या बायकोने मस्त सुंदर अशी एक छत्रीच्या आकाराची भाकर घेतली. त्याच्यावर थोडंसं बेसन टाकलं, त्याच्यावर थोडंसं घुसवण टाकलं, त्याच्यावर थोडीशी मटकीची भाजी टाकली, त्याच्यावर थोडीशी आलूची भाजी टाकली, त्याच्यावर थोडंसं मिरचीचं लोणचं टाकलं, त्याच्यावर थोडी तेलाची धार टाकली. नंतर तुम्ही जसं लिंबाचं लोणचं ते तसं लिंबाचं लोणचं टाकलं. नंतर थोडं भरीत वांग्याचं भाजून टाकलं. अशा 7-8 भाज्या महाराज टाकल्या. एक दुसरी एक छत्रीच्या आकाराची भाकर, त्या भाकर रोबडी घातली आणि ती भाकरी एका सुती कपड्यामध्ये बांधली. आणि पतीचं तोपर्यंत जेवण झालं. सांगितलं, पतिदेव ह्या तुमची दुपारची भाकरी घेऊन जा, दुपारी मला यायला थोडा उशीर होईल. त्या नवऱ्याने त्या सुती कपड्यामध्ये बांधलेल्या 2 भाकरी तेवढ्या भाज्या घेतल्या आणि गोठ्यामध्ये आला. बैलांना वैरण खात होते बैलांना सोडलं, आवताला झुंपलं. झुंपल्याच्या नंतर ते वखर होता ते काढवणावर, काढवणच म्हणतात ना, काढवणावर घातला आणि ती जी भाकरी होती ती भाकरी जुवाला पुढे बांधून टाकली. आता रस्ते पांदीचे, डांबरी नव्हती पहिली, दगडाचे रस्ते महाराज. 1-2 किलोमीटर शेत लांब. तो 6:30 वाजता तिथून निघाला शेतून. ती भाकरी अशी त्या आवता संघ अशी हलायची. आदळत हिसळत ती भाकरी शेतामध्ये गेल्याच्या नंतर आऊत शेतामध्ये गेल्यानंतर यानं भाकरी लिंबाच्या झाडाला बांधून ठेवली. एक बिनगी भरून पाणी आणलं, आंब्याच्या बुडाला ठेवलं, लिंबाच्या बुडाला ठेवलं आणि याने 7 वाजता वखर झुंपला. आणि 7 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत वखर हाकायला सुरुवात केली. सर्जा हट हट सर्जा रे हट दे दे ये असंच असतं ना. 12 वाजेपर्यंत आऊत आणलं. 12 वाजेपर्यंत आऊत आणलं. पण जेव्हा याने पहिला झुपले आणि आऊत आणायला सुरुवात केली, थोड्याच वेळामध्ये त्याच्या जवळ एक भिकारी आला. भिकारी त्याला पाहत होता. सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत हा शेतकरी आऊत आणतोय. काय कष्ट करतोय शेतकरी. 12 वाजता दिवस डोक्यावर आला. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाळ्या घालण्याचे दिवस. दुपारी 12 वाजता पोटामध्ये भूक लागली आणि बायकोने दिलेल्या शिदोरीची त्याला मात्र आठवण झाली. अरे माझ्या बायकोने माझ्यासाठी सुंदर अशी शिदोरी दिली. लगेच आऊत सोडलं, बैलांना हौदावर नेलं, पाणी पाजलं आणि बैलांना त्या लिंबाच्या आंब्याच्या झाडाखाली बांधलं. त्यांना वैरण टाकली आणि आता झाडाची भाकरी सोडली. बिनगीचा एक तांब्या भरून पाणी घेतलं, झाडाखाली बसला, शिदोरी सोडली. पाहिलं तर काय त्या भाज्या, लिंबाचं लोणचं आंब्याच्या लोणच्यात गेलेलं, आलूची भाजी भरितामध्ये गेलेली, भरीत त्या मटकीच्या घुसुणीत गेलेलं. 7 पासून 12 पर्यंत ती भाकरी अशी नरम नरम काय भाकरी झाली होती म्हणसा. तोंडाला पाणी येऊ देऊ नका, मोरली होती भाकरी. आता त्या शेतकऱ्याने एक घास मोडावा, पाणी फिरवावं. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाव घेता पुकाचे. श्लोक झाला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पाणी फिरवलं, आचमन केलं, तोंडामध्ये घास घालणार एवढ्या मागून आवाज आला, ओ शेतकरी दादा, शेतकरी दादा. आवाज आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने मागे फिरून पाहिलं.
मागं फिरून पाहिलं तर अंगावर कपडे फाटलेले, अंगावर मळमळ कपडे, केसाच्या जटा झालेला एक भिकारी आणि मला हाक मारतोय, ओ शेतकरी दादा. त्या शेतकऱ्यानं ओ दिली. काय रे दादा? काही नाही दादा, सकाळी 7 पासून मी तुम्हाला बघतोय, काय कष्ट करता हो तुम्ही. दुपारचे 12 वाजेपर्यंत तुम्ही नाही आऊ थांबवलं. खरंच तुमच्या कष्टाला सलाम आहे गड्या. काय माझा शेतकरी कष्ट करतोय. या सर्व शेतीवर जग पोचलं जातं महाराज, पण लोकांना जगवता जगवता माझा शेतकरी राजा आज कधी उपाशी पोटी झोपतोय हे नाही जगायला करायला तयार. तो भिकारी म्हणते, दादा एवढे कष्ट करता तुम्ही, खरंच तुमच्या कष्टाला सलाम आहे. त्यांनी सांगितलं, काय करणार हो, मुलगी 12वीला आहे, 1-2 वर्षात तिचं लग्न करावं लागेल. पोरग शिकतंय, पोराची फीस भरावी लागते, मुलीला शिकवावं लागतं, तिच्या लग्नासाठी काही 2-4 पैसे जमा करून ठेवावं लागतात. म्हणून हे आमच्या शेतकऱ्याच्या नशिबाला कष्ट आहे, करावं लागतात कष्ट. हो कष्ट करावे लागतात, पण खरंच तुमचे कष्ट मला आवडले. पण एक सांगू का दादा, तुम्ही एवढे कष्ट करता म्हणून तुमच्या पत्नीने तुमच्यासाठी एवढ्या भाकरी आणि एवढ्या भाज्या दिल्या हो. पण मी एक भिकारी आहे, मला कोणीच काही देत नाही. मी 8 दिवस झालं माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही. दादा तुम्हाला एक विनंती आहे दादा, तुमच्या या 2 भाकरींमध्ये कोरभर भाकर मला द्याल का, आणि एक तांब्याभर पाणी द्याल का? खूप उपकार होतील शेतकरी दादा तुमचे, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही हो. असं सांगितल्याच्या नंतर शेतकऱ्याला जाण होती गरिबीची, डोळ्यामध्ये आसू आले. त्या शेतकऱ्याला सांगितलं, पांडुरंगा असा कसा खेळे आहेस रे तू, काही जणांना काय काय खावं हे कळत नाही, आणि काही जणांना काय खावं हे मिळत नाही. दादा नको रे पांडुरंगा अशी लोकांवर वेळ देऊ. वारी करणारा शेतकरी, काकडा भजन करणारा शेतकरी, वारकरी संप्रदायामध्ये जगत असलेला शेतकरी, त्याला दया आली ते भिकाऱ्याची. बोलवलं जवळ, दादा या जवळ बसा. माझ्या शेतकरी राजाने कोरभर भाकर नाही दिली, अर्धी नाही दिली, एक नाही दिली. बघता बघता माझ्या शेतकऱ्याने 2च्या 2 भाकरी त्या भिकारी दादाच्या हातामध्ये दिल्या. त्या भिकाऱ्याने सुद्धा 8 दिवस अन्नाचा कण खाल्ला नव्हता. त्या भिकाऱ्याने मोठा 2 भाकरी खाऊन घेतल्या 5-10 मिनिटात. 2 तांबे पाणी दिलं, तृप्तीचा ढेकर दिला. आता भिकारी रडायला लागला. अरे उदार माणसं मी पाहिले, खूप उदार माणसं मी पाहिले. काय माझा शेतकरी दादा उदार आहे, काय उदार आहे, काय उदार आहे. कोरभर भाकर मागितली मी माझ्या शेतकरी दादाला, 2च्या 2 भाकरी दिल्या. तृप्त झाला हो शेतकरी दादा. आनंदाची अश्रू त्या भिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये यायला लागले. भिकारी रडतोय यात नवल नाही. त्या भिकाऱ्याचं रडणं पाहून शेतकरी सुद्धा रडायला लागला. भिकाऱ्याने प्रश्न केला, शेतकरी दादा 8 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, माझं पोट आज तृप्त झालं म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तुमच्या सारखा देणारा माणूस मी नाही पाहिला. स्वतः उपाशी राहिला, पण मला जगवलं तुम्ही. पण तुम्ही काय रडता? त्या शेतकऱ्याने दिलेलं उत्तर खूप गोड आहे बघा. शेतकरी म्हणतो, भिकारी दादा ऐका ना, मी कष्ट करतो म्हणून माझी बायको सकाळी 6 वाजता तिने मला जेव घातलं. मी सकाळी 6 वाजता 1-1.5 भाकर खाऊन आलो दादा. 12 वाजेपर्यंत आऊ थांबलं, वखरलं रान, पोटात भूक लागली. माझ्या बायकोने दुपारी सुद्धा जेवणासाठी माझ्यासाठी भाकरी दिल्या होत्या. आता मी परत आऊ थांबणार, कष्ट करणार. घरी जाण्याच्या अगोदर माझी पत्नी माझ्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवणार. माझं वय वर्ष 55 आहे. वयाच्या 55 वर्षामध्ये दिवसातून 3 टाइम जेवतो दादा मी, 3 टाइम. पण या 55 वर्षाच्या आयुष्यामध्ये आता जे माझं पोट भरलंय ना, तेवढं या 55 वर्षात भिकारी दादा कधीच भरलं नाही. तुम्हाला सांगू का दादा, जे लोकांकडून घेण्यामध्ये जे समाधान असतं ना, कधीतरी दुसऱ्याला देऊन बघा, वेगळं समाधान झाल्याशिवाय राहतं. म्हणून जीवनामध्ये कधीतरी दुसऱ्यावर उपकार करायला शिका. वीर आहे, प्रत्येक जण शेतकरी आहे,
त्या विहिरीमध्ये महाराज बांधलेल्या विहिरी आहे, सरकारची योजना आहे. बघा तुम्ही मोटरा बसवल्यात प्रत्येकाने. पण असं कधी ऐकलं का की ती विहीर उलथून गेली कधी एखाद्याची? दररोज एखादा शेतकरी केळीला पाणी देत असेल, गव्हाला पाणी देत असेल, वांग्याला पाणी देत असेल, भाजीपाल्याला पाणी देत असेल तर रात्रमध्ये पाणी तेवढ्याला तेवढं येऊन बसतं. पण एका बाजाराने ठरवलं मी आता पाणी उपसणारच नाही, माझ्या विहिरीचं पाणी मला आपोआप उलथून जाऊ द्यायचं. जाईल का पाणी उलथून? नाही जात. पण तुम्ही दररोज पाणी उपसत राहा, दररोज तेवढं पाणी नवीन येत राहतं. म्हणून तुम्ही तुमच्या कमवलेल्या, धर्माने कमवलेल्या पैशामधला तुम्ही थोडीफार पैसे जमा व्हायला थोडी जागा रिकामी करा, तेवढी जागा आपोआप भरल्या जाते. याचा अर्थ आपण कधीतरी कुठंतरी आपण दान देणं गरजेचं असतं, थोडा तरी परोपकार करणं गरजेचं असतं. त्या साधू संतांनी तुम्हाला आम्हाला शिकवण दिलेली आहे, थोडा तरी परोपकार. म्हणून आपण किती जरी उपकार करायला गेलं गड्या, किती जरी आपण द्यायला गेलं गड्या, तरी संतांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण नाथ बाबा म्हणतात, त्यांचं वर्णन माझ्या होत नाही. संतांचा उपकार सांगावया नाही पार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चिती. नाथबाबांच्या जीवनातला प्रसंग आहे. अडाणी असणारा गावोबा नुसता नाथबाबांच्या घरचा नैवेद्य खातो, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केली सुखी. त्या नाथबाबांनी त्या गावोबाच्या डोक्यावर हात ठेवावा आणि नाथबाबांचं रामायण उर्वरित रामायण त्या अडाणी गावोबानं लिहावं. ही संतांमधली ताकद आहे. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चिती ठोपार कुमाई. एकच काम करा, संतांनी जसं आपल्यावर उपकार केलाय तसं तुम्हा आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये संतांची भेट व्हावी. आमच्या या डोळ्यांनी आम्हाला संत ओळखायला यावेत. संत ओळखायला येण्याकरता आम्हाला नामचिंतन करावं लागेल. नामचिंतन करत असताना आम्हाला कुठेतरी सन्मार्गाने जावं लागेल. सन्मार्गाने गेल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला सुद्धा संत ओळखायला येतील. आणि जर या डोळ्याने जर संत ओळखायला नाही आलेच तर त्या ओळखण्याच्या भानगडीत पडूच नका. घरामध्ये ज्ञानेश्वरी घेऊन या, घरामध्ये गाथा घेऊन या आणि आपल्या उद्योगातून, आपल्या कामधंद्यामधून जो काही वेळ उरतो त्या वेळामध्ये 5-10 मिनिटं का होईना माऊली ज्ञानोबराच्या 10-5 ओव्या, जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्याच्या 10-5 अभंग, भगवद्गीतेचे 1-2 श्लोक वाचायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला ती ज्ञानेश्वरी शिकवण, संतांचं दर्शन ती ज्ञानेश्वरी करून देईल. गाथा तुम्हाला कसं वागायचं शिकवेल. नोहे जरी नाही शिकवलं तर साक्षात ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या घरामध्ये वास करतील. साक्षात जगद्गुरु तुकोबारा गाथ्याच्या रूपाने तुमच्या घरामध्ये वास करतील. गीतेच्या रूपाने जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या घरामध्ये वास करेल. आणि तुम्हाला नंतर चांगली आणि वाईट माणसं ओळखण्याची वेळ येणार नाही. चांगल्याच माणसाची संगती तुम्हाला घडत जाईल. हे अनुभव आहे आमच्या जीवनामधला. लक्ष घ्या तुम्ही. फक्त एवढंच करा गड्या, नामचिंतन करत राहा. आपल्या येणाऱ्या पिढीला संस्कार लावण्याचं काम करा. हिंदू धर्म ज्वलंत कसा राहील, धर्म माझा टिकेल कसा आणि माझ्यामुळे माझ्या धर्माला गालबोट लागणार नाही याची जीवन जगत असताना काटेकोर पद्धतीने काळजी घ्या. आणि एकच विनंती करतो गड्या, सर्व हिंदू धर्मातील बांधवांना एक माझी नम्र विनंती असेल, सकाळी घराच्या बाहेर पडत असताना कपाळाला गंध लावायला विसरू नका. तुम्ही आम्ही ओळखायला आलो पाहिजे की नाही. कपाळाला गंध आहे, पुढचा माणूस हिंदू आहे. मी जात म्हणत नाही कोणती, पण आमच्या धर्माच्या ठिकाणी आम्हाला अभिमान असलाच पाहिजे. आमच्या जातीत आम्ही वाटून गेल्यामुळे आमचं वाटोळं झालं. कष्ट केलेत माझ्या राजाने, जातीत वाटू नका रे, जातीत वाटू नका रे. अरे माझ्या राजाने कष्ट केले, माझ्या राजाने तुम्हाला आम्हाला जगायचं कसं शिकवण दिली, माझ्या राजाने 18 पगड जातींना एकात्म करून
स्वराज्य निर्माण करून तुमच्या आमच्या हाती दिले, त्या स्वराज्याला गालबोट तुमच्या आमच्यामुळे लागलं नाही पाहिजे. फक्त एवढंच जीवन काटेकोर पद्धतीने झाला. राजेंची जयंती येते 19 तारखेला. तुम्हाला मला वाटतं राजे मी पुन्हा जन्म घेतला पाहिजे. आता राजे जन्म घेणार नाही, आता राजे जन्माला येणार नाही. येतीलच कसे? आमची माय सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मालिका बघते. राजे नाही येणार. आता पोरग डान्स करी जन्माला येईल, राजे नाही जन्माला येणार. म्हणून आता राजे येण्याची अपेक्षा करू नका. आम्ही जयंती जवळ आली का म्हणतो राजे अंधार होत चाललाय, दिवा पाहिजे. आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवबा पाहिजे. कशाला? मी सांगेन गडे राज आता जन्माला येऊ नका. तुम्ही 16व्या शतकात तुम्ही जन्माला आला होतात राजा. तुम्ही 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळेस तुम्हाला कष्ट करावे लागले, तुम्हाला वाद सहन करावे लागले, तुम्हाला युद्ध करावे लागले त्या परकीयांशी. पण तुम्ही राजा जर आता आलात तर तुम्हाला अगोदर युद्ध आपल्या माणसांसोबत करावं लागेल. तुम्हाला अगोदर आपल्या माणसांमधले मतभेद नाहीसे करावे लागतील. राजा तुम्ही जर आलात तर तुम्हाला विरोधक आता दुसरे राहणार नाहीत. राजा आता तुमचे विरोधक राहतील. राजा म्हणून आता तुम्ही जन्माला येऊ नका. आमच्या राजांनी जन्माला येण्यासारखं काही ठेवलं नाही. राजाने एवढी शिकवण दिलेली आहे. फक्त राजांसारखं वागण्याचे जरी प्रयत्न केले, अरे डोळ्याने दिसेल त्या मुलीला बहीण माना, डोळ्याने दिसेल त्या आईला आई माना. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य यायला वेळच लागणार नाही दादा. नुसतंच कपाळावर चंद्रकोर काढी दाढी वाढवली म्हणजे नाही कोणी मावळावत. त्यांच्या आचरणामध्ये विचार आणावे लागतात. माझ्या राजानं सुभेदाराची सून बोलवण करून भारतीला पाठवलं आणि त्याच राज्यामध्ये 5 वर्षाच्या लेकीवर बलात्कार होतो. हेच का माझ्या राजांचं स्वराज्य? राजा जर जन्माला आला तर राजांना लाज वाटेल की माझे मावळे माझ्या जयंतीच्या दिवशी डीजे लावून हिंदी गाण्यावर चपटी टाकून नाचतात. राजांना आनंद नाही होणार शिवजयंतीच्या दिवशी. अरे जयंती साजरी करायची, सर्व जणांनी गावातला एकत्र यावं आणि एकत्र आल्याच्या नंतर राजांसमोर शपथ घ्यावी. राज बस झालं ते झालं. राज आजपासून आम्ही शपथ घेतोय, तुमच्या जयंतीच्या दिवशी आम्ही शपथ घेतोय. राज तुम्हाला समोर ठेवून आम्ही शपथ घेतोय. राज आजपासून आम्ही तरुण बांधव व्यसन करणार नाही, आजपासून आम्ही दारू पिणार नाही, आजपासून आम्ही तंबाखू खाणार नाही, सिगरेट ओढणार नाही, बिडी ओढणार नाही, अशी शपथ घ्या. आजपासून आमच्या समोर येणारी मुलगी आम्हाला बहीण दिसेल. राज आमच्या समोर येणारी महिला आम्हाला आई दिसेल. राज हीच राजांना आमच्या खरी महाराज राजांची जयंती असेल. किती डीजे लावून आपल्याला जयंती नाही साजरी होत राहा. म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे, आमचेच बांधव राजेंच्या जयंती निमित्त जेव्हा मिरवणूक काढतात तेव्हा आमच्याच बहिणीला आमच्याच आईला त्या मिरवणुकीमध्ये यायला लाज वाटते. आपण अशी मिरवणूक काढावी, आपण असे राजांचा जयघोष करावा की त्या मिरवणुकीमध्ये माझ्या सर्व हिंदू धर्मातील माता भगिनी असल्या पाहिजे. त्यांना अभिमान वाटला पाहिजे आमच्या पोरांचा. काय आमचे बांधव राजांची जयंती साजरी करतात. खरंच आमच्या सर्व महिला मंडळी सुद्धा त्यामध्ये सहभागी झाल्या पाहिजे. पण तसं होत नाही. मिरवणूक निघाली का ह्या दारा लावून घेतात. कारण अशी चाळेकरून करून नाचणारी पोरं आमचीच आहे. कधी पाहिलं का मस्जिदीवर एखाद्या हिंदी गाणं लागलेलं? पाहिलं कधी? नाही दादा. धर्माचा स्वाभिमान आहे त्या माणसांना. म्हणून आपण सुद्धा आपल्या धर्माच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. बोलायला गेलं खूप काय. सर्व तरुण मंडळीला, सर्व जनतेला माझी एक विनंती आहे, दादा व्यसन करू नका. जीवनामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अल्प आयुष्य मानव देव. आपला एक क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. कोट्यावधी संपत्ती असणारे अजितदादा पवार तोंड सुद्धा त्यांचं पाहायला भेटलं नाही. हो तुमचं आमचं किस दर्याने खसखस काही नाही आपल्याजवळ. म्हणून सर्वांनी विचार करा दादा. सर्वांनी एकच करा कडे. उरले ते हारी तुम्हा समर्पण. बस झालं ते झालं कडे. इथून पुढे होईल तेवढं भगवत चिंतन करा. भगवत चिंतन करत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांची संगती करून घ्या. आणि संतांची संगती करून आपलं जीवन कसं सन्मार्गाला लावता येईल याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. दुसरं आपल्या कोणीही कामाला येणार नाही. म्हणून धावत्या युगामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. बघता बघता 10-5 मिनिटं जास्त झाली. त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. बोलण्याच्या युगामध्ये वेळावाकडा शब्द गेला असेल तर तुमचा भाऊ म्हणून मला क्षमा करावी. कारण बोलणाराचं चुकत असतं, न बोलणाराचं चुकत नाही. म्हणून बोलता बोलता जर काय वेळावाकडा शब्द गेला असेल तर माझ्या वाणीचा दोष. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरूंचं आहे, जे काही बरोबर असेल साधू संतांचं आहे. सर्व आपल्या जीवनामध्ये सत्कार्याला लावावं हे तुमच्या समोर
चांगले विचार मांडण्याचे प्रयत्न केले. साधू संतांची संगती, साधू संतांचं नामचिंतन, भगवत चिंतन करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली